नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहताय शिवशाही न्यूज. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जे भाविक तुळजापूरला येत असतात, या तुळजापूरपासून साधारण एक 5 किलोमीटर अंतरावर शिंदफळ हे गाव आहे आणि या शिंदफळ गावचे ग्रामदैवत असलेले मुदगुलेश्वर हे मंदिर आहे. अतिशय प्राचीन आणि दगडी बांधकामाचं भव्य दिव्य असं सुंदर मंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की अतिशय निसर्गरम्य परिसर आहे आणि इथे झाडी आहे, एक शेजारून ओढा वाहतोय आणि त्यामुळं बरेचसे तुळजापूर आणि शिंदफळ परिसरातील तर ग्रामदैवत असल्यामुळं इथील भाविक नेहमीच इथे येत असतात. परंतु तुळजापूरला दर्शनाला आलेले बाहेरचे देखील जे भाविक आहेत, ज्यांना या मुदगुलेश्वर मंदिराविषयी माहिती आहे, ते आवर्जून इथं दर्शन करण्यासाठी येत असतात. परंतु इथं जे मुदगुलेश्वरला तुळजापूरकडून मुदगुलेश्वरला येणारा जो रस्ता आहे, या रस्त्याची म्हणजे बार्शी रोडपासून मुदगुलेश्वरच्या मंदिरापर्यंत येणाऱ्या रस्त्याची मात्र अतिशय दुरावस्था झालेली आहे. मुळात हा रस्ता एकतर अरुंद आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा पावसाळ्यामध्ये इथं झाडी वगैरे असल्यामुळं आणि रस्ता खराब झाल्यामुळं बऱ्याच ठिकाणी पाणी साचतं आणि वाहनांना आतमध्ये येण्यासाठी अडचण येते. त्यामुळं हा रस्ता जो आहे तो तातडीने दुरुस्त करावा. कारण तुळजापूरची अर्थव्यवस्था ही सगळी पर्यटनावर अवलंबून आहे आणि इथं येणारा पर्यटक, इथं येणारा भाविक हाच खरं तर इथल्या स्थानिकांच्या उपजीविकेचं आणि उत्पन्नाचं साधन असतो. त्यामुळं इथली जी काही प्रेक्षणीय स्थळं आहेत, धार्मिक स्थळं आहेत, त्यांची सुधारणा होणं, तिथं जाण्यासाठी ज्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणं हे खरं तर प्रशासनाचं काम आहे. आणि त्यामुळं मुदगुलेश्वरपर्यंत येणारा जो हा रस्ता आहे, हा जी दुरावस्था झालेला रस्ता आहे तो तातडीनं हा रस्ता दुरुस्त करावा, नवीन रस्ता करावा, रस्त्याचं रुंदीकरण व्हावं अशी मागणी स्थानिकांबरोबरच इथे येणारे भाविक देखील करत असतात. आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे आणि जेव्हा पाणी साचतं, पाऊस येतो, त्यावेळी वाहन चालकांना या रस्त्यावरून ये जा करताना अक्षरशः कसरत करावी लागते आणि त्यामुळं मग इथं येणाऱ्या भाविकांचा ओघ जो आहे तो थोडासा कमी होण्याची शक्यता असते आणि एकूणच इथल्या अर्थव्यवस्थेला त्याचा फटका बसतो. त्यामुळं मुदगुलेश्वर ते बार्शी रोड हा जो रस्ता आहे तो प्रशासनानं तातडीनं लक्ष घालावं. हे जे कुठलं प्रशासन इथं संबंधित प्रशासन आहे त्यांनी इथं लक्ष घालावं आणि तातडीने या रस्त्याची दुरुस्ती, देखभाल आणि नवीन रस्त्याचं रुंदीकरण तातडीनं करून घ्यावं अशी इथले स्थानिक आणि भाविक मागणी करत आहेत. खरं तर श्रावणातील सोमवार असतील किंवा महाशिवरात्र असेल किंवा एरवी सुद्धा सोमवारी आणि सुट्टीच्या दिवसात इथं भाविकांची खूप मोठी संख्या असते. लोक येतात, इथं मुदगुलेश्वराचं दर्शन करतात, वनभोजनाचा आनंद घेतात, इथं पूजा अर्चा आणि धार्मिक विधी काय त्यांचे असतील ते करतात. त्यामुळं ह्या रस्त्याची किती गरज आहे हे आपल्याला जाणवतं आणि त्यामुळं बार्शी रोड ते मुदगुलेश्वर हा रस्ता तातडीनं प्रशासनानं दुरुस्त करावा अशी इथल्या भाविकांची आणि नागरिकांची देखील मागणी आहे. आपल्यासोबत आहेत नागरिक आहेत स्थानिक. दादा, नाव सांगा तुम्ही. माझं नाव रत्नदीप मगर आहे. मी तुळजापूरचा राहणार आहे. तुम्ही आणि दररोज येता? हो, दररोज येतो. साधारण 10 वर्षापासून हा रोड खराब झालेला आहे आणि या रस्त्याकडे कोणी बघत नाही आणि येणाऱ्या भाविकांची संख्या वाढलेली आहे खूप. आणि खड्डे वगैरे आहेत पण ते दगड पण रस्त्याची दारू साईडला झालेले, ते टायर सटकल्यावर कोणी गाडी चालवताना पडल करण्याची भीती भरपूर आहे. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा आणि हा रस्ता अरुंद असल्या कारणानं पण एखादी मोठं वाहन आलं तर क्रॉस होत नाही. भैया, नाव सांगा तुम्ही. मी विशाल रोजकरी, महादेवाचा भक्त आहे आणि आई तुळजाभवानीचे आपण भक्त आणि पुजारी आहे. हे खूप प्राचीन आणि हेमाडपंथी मंदिर आहे. आमच्या तुळजापुराला शिव आणि पार्वतीचा खूप मोठा वारसा आहे. शिव म्हणजे महादेव शंकर आणि पार्वती म्हणजे आई तुळजाभवानी. महिषासुराचा वध करण्यासाठी पार्वती मातेने आई अष्टभुजा तुळजाभवानीचं रूप घेतलेलं आहे. या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की आम्ही तुळजाभवानीचं दर्शन आणि महादेवाचं दर्शन रोज करतो. खूप परिस्थिती बिकट होती. गुडघ्या एवढे, घोट्या एवढे पाये जात होते. आम्ही पाठपुरावा करून इथं तीर्थक्षेत्र विकासमध्ये ह्या मुदगुलेश्वर मंदिराचं आम्ही नाव घातलं. त्याच्यानंतर इथं कच्चा रोड झाला. कच्चा रोड झाल्यानंतर इथं पुन्हा डांबरीकरण झालं. आमचे आमदार, लोकप्रिय आमदार अनादिसिंह पाटील साहेब यांनी ह्याला 35 लाख रुपये निधी मंजूर केला आहे. पण आचारसंहितेच्या ह्या गोष्टीमुळं इथली वर्कआउट होऊ शकली नाही. आता आचारसंहिता झाल्यानंतर लवकरात लवकर इथं बार्शी रोड ते मुदगुलेश्वर मंदिर आणि मुदगुलेश्वर मंदिर ते शिंदफळ शिराडून असा मधला रोड PMJSY मध्ये कंप्लीट झालेला आहे. आता फक्त मुदगुलेश्वर मंदिर ते बार्शी रोड हा रोड राहिलेला आहे. ह्याला 35 लाख रुपये अर्चनाताई पाटील आणि आमदार अनादिसिंह पाटील यांनी त्यांच्या निधीतनं दिलेला आहे. त्याचं
4 तारखेनंतर लवकरात लवकर काम सुरू होणार आहे आणि सर्व भक्तांना याची सोय होणार आहे. खूप डेव्हलप झालेलं आहे, काही नव्हतं. प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने इथे येणारे सगळे भक्त जिल्हा परिषदच्या माध्यमातून सगळ्यांनी प्रयत्न करून ग्रामस्थांनी तुळजापूर शहरवासियांनी इथं खूप प्रामाणिकपणे की बाबा इथं निधी आला पाहिजे, आपलं मंदिर महादेवाचं मंदिर डेव्हलप पाहिजे, आम्ही सर्व तुळजापूरवासी व शिंदफळवासी यांनी सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत. तरी लवकरात लवकर अजून ह्याची सुधारणा होणार आहे. इथून बार्शी रोड ते मुदगुलेश्वर मंदिर रोड लाईट पण होणार आहे. फक्त जागेचा अभाव असल्यामुळं, रोड छोटा असल्यामुळं तो एक विषय पेंडिंग राहिलेला आहे. पण लवकरात लवकर हे कामं पूर्ण करून भक्तांची सोय होईल हे मी ग्वाही देतो. खरं तर हा रोड मंजूर झालेला आहे आणि लवकरच होईल असं विशालभाई यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तरी पण शक्यतो महादेवाचा श्रावणामध्ये जास्त भाविकांची गर्दी असते आणि श्रावणामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं, त्यावेळी रस्त्याचं कसं परिस्थिती असते? मी सांगू इच्छितो की इथं शेती वीज होती, पण आम्ही सिंगल पीज इथं लाईन टाकून घेतली. लाईटीची कायमस्वरूपीची व्यवस्था झाली आहे. आणि आता राहिला रोडचा विषय, हा PM देसाईमधनं अर्धा रोड झालेला आहे आणि आता राहिलेला रोड श्रावण महिन्याच्या हा 100% पूर्ण होणार आहे आणि येणाऱ्या भक्तांची सर्व सोय होणार आहे. आमदार अनिल पटेल साहेब यांच्या निधीतनं मंजुरी मिळालेली आहे त्याला. फक्त वर्क ऑर्डर ह्या फक्त आचारसंहितेच्या प्रक्रियेमध्ये थांबलेले. लवकरात लवकर श्रावण महिन्याच्या आत रोड कंप्लीट होऊन भक्तांची सोय करण्यात येईल. नक्की. एकंदरीत हा जो रोड आहे, रस्ता आहे, त्याची गरज तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याचमुळं इथले जे आमदार आहेत राणा जगजितसिंग यांच्या निधीतून ह्या रस्त्याचं काम पण मंजूर झालेलं आहे आणि श्रावणाच्या आत हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा विशालभाई यांनी व्यक्त केलेली आहे, खात्री दिलेली आहे. आणि नागरिकांची देखील तीच मागणी आहे की बाबा हा रस्ता जो आहे तो त्वरित पूर्ण व्हावा, जेणेकरून इथं नियमितपणे येणाऱ्या भाविकांना आणि बाहेरचे सुद्धा पर्यटक असतील, भाविक असतील, दर्शनाला देवीच्या येणारे भक्त असतील, त्यांना सुद्धा या मुदगुलेश्वराच्या मंदिराकडे येण्यासाठी सुविधा व्हावी आणि इथलं भाविकांचं प्रमाण हे वाढीस लागावं. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्रसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज.